मित्रांनो, मी महेश सातुरे. नवखा लेखक आहे. माझ्या काही कादंबऱ्या आहेत, त्या मी तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमामध्ये ऐकून दाखवणार आहे. तर तुम्हाला या माझ्या कादंबऱ्या आवडतील अशी मी अपेक्षा करतो. तर माझ्या 13 कादंबऱ्या आहेत. तर या 13च्या 13 कादंबऱ्यांनी मध्ये तुम्हाला ऐकवणार आहे. तर तुम्ही त्या ऐका. तुम्हाला आवडल्या तर काही छान छान कमेंट करा आणि माझ्या या कादंबरीला चांगली दाद द्या. तर आजची जी कादंबरी आहे तर ती एका मुलीवर आहे. मुली तिच्यामध्ये काही एक भीती आहे की तिची भीती कशी जाते. तर या आधारावर एक ती कादंबरी आहे. तर पहा, आता मी तुम्हाला ते ऐकवणार आहे. तर आपण तुम्ही पुस्तक वाचत असाल, पण सेम पुस्तकाप्रमाणे तुम्ही प्रस्तावना अनुक्रमणिका या मला वाचून दाखवेल. तर तुम्ही समजून घ्या. तर आपली पहिली कादंबरी मी तुम्हाला आता ऐकवणार आहे. तर तुम्ही ऐका, ठीक आहे. तर रिया विश्वासाची कसोट. ठीक आहे. तर याची मी प्रस्तावना तुम्हाला सांगतो. माणसाचं मन हे आरशासारखं असतं, पण कधी कधी भूतकाळातील काही कटू अनुभवांच्या भुईमुळे त्यावर संशयाचे थर साचतात. मग आपल्या समोरचं जग, समोरची माणसं आणि विशेष परक्या व्यक्ती शत्रू वाटू लागतात. रिया विश्वासाची कसोटी ही केवळ एक काल्पनिक कथा नाही, तर ती एका स्त्रीच्या मनातील भीतीवर मिळवलेल्या विजयाची गाथा आहे. आजच्या धावपळीच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपण नात्यांमध्ये विश्वास हरवत चाललो आहोत की काय, असा प्रश्न पडतो. या कादंबरीतील रिया ही आजच्या कंठ स्वाभिमानी पण मनात कुठेतरी दडलेल्या भीतीशी झुंज देणाऱ्या तरुणीची प्रतीक आहे. दुसरीकडे अमन हा शांत, संयमी आणि पुस्तकी जगात रमणारा असा तरुण आहे, जो सिद्ध करतो की आजही जगात निस्वार्थ आणि साधी माणसं अस्तित्वात आहेत. पुण्यातील एका जुन्या लायब्ररीत बॅकबोन्स नावाच्या एका फाटलेल्या कादंबरीवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे हैदराबादच्या टेकड्यांवरून एका काळोख्या दरीपर्यंत कसा पोहोचतो हे वाचताना तुमच्याही मनात धडधड वाढल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूला कराटेचा दरारा असणारी रणरागिणी आणि दुसऱ्या बाजूला बुद्धिमत्तेचा शिखर गाठणारा एक टॉपर यांच्यातील ही गुप्त प्रेमकथा विश्वासाच्या एका अशा वळणावर येते जिथे मृत्यूची झुंज देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. लेखक ही कादंबरी साकारताना मला मानवी स्वभावाचे अनेक पदर उलगडत गेले. या महाप्रवासात वाचकांना प्रेमाची एक नवी व्याख्या गवसेल. प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नाही, संकटकाळी एकमेकांचा कणा, बॅकबोन्स म्हणून खंबीरपणे उभं राहणं होय. ही कादंबरी वाचताना तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातील त्या एका व्यक्तीची नक्कीच आठवण येईल जिने तुमच्यावर न मागता विश्वास ठेवला. ही कथा आता प्रतिक्रियासाठी आहे, जिला पुन्हा एकदा विश्वासावर विश्वास ठेवायचा आहे, आणि त्या प्रत्येक अमनसाठी आहे जो कोणाच्या तरी स्वप्नांना पंख देण्याची जिद्द बाळगून आहे. आशा आहे की रिया आणि अमनचा हा प्रवास तुमच्या काळजाला नक्कीच भिडेल. तर लेखक मी महेश सातुरे आहे. तर याची अनुक्रमानिका आहे. तर अनुक्रमानिका पहा, म्हणजे मी आता सांगते तुम्हाला. प्रकरण 1, एक विलक्षण आणि दूर सुरुवात. प्रकरण 2, 1200चा थाट आणि संघर्षाची गाठ. प्रकरण 3, पंखातलं बळ आणि नवीन आव्हान. प्रकरण 4, रियाचा हिसका आणि मैत्रीची नवी व्याख्या.
प्रकरण 5 नृत्याचा जल्लोष आणि दरारा. ठीक आहे. प्रकरण 6 भावाचं आगमन आणि गोंधळ. लायब्ररी एक पुस्तक आणि बॅकबोन. 8 कॅन्टीन मधला थरार आणि कॉन्फिडन्स. 9 प्रकरण 9 वेळेचं गणित आणि बिल. प्रकरण 10 संशयाची पाल आणि रात्रीचा विचार. प्रकरण 11 मैत्रीचा खेळ आणि संशयाचं जाळं. प्रकरण 12 कॅन्टीनची पीठ आणि अधुरी गोष्ट. आणि प्रकरण 13 चक्रव्यूह आणि अनपेक्षित वळण. प्रकरण 14 समीक्षकाची खेळी आणि अमांचा आनंद. प्रकरण 15 रियाचा जळफाट आणि विधीर्ण मन. प्रकरण 16 ब्रह्माचा पडदा आणि मैत्रीचा आरसा. प्रकरण 17 बाबांची झालेली ती खास चर्चा. प्रकरण 18 रियाचा नवा संकल्प आणि अनपेक्षित संकट. प्रकरण 19 विश्वासाचा हात आणि तो विलक्षण स्पर्श. प्रकरण 20 कबुली आणि अनोळखी भेट. प्रकरण 21 पहिला स्पर्श आणि विश्वासाची नवी पहाट. प्रकरण 22 निकालाचा निकाल आणि घरची चर्चा. प्रकरण 23 वर्तमानपत्रातला फोटो आणि घरचा धमाका. प्रकरण 24 वाड्यावरचा आदर तिथ्य आणि नवी ओळख. प्रकरण 25 रविवारी सकाळी आणि काजू बदामाचा किस्सा. प्रकरण 26 भविष्याची स्वप्ने आणि लॅपटॉपची दुनिया. प्रकरण 27 हैदराबादचे नवे जग आणि घरचा डब्बा. प्रकरण 28 बेस्ट जेवण आणि रियाचा मास्टर शेफ अवतार. प्रकरण 29 प्रेमाचा पहिला घास आणि तप्त मन. प्रकरण 30 रणरागिणी अवतार आणि मृत्यूची झुंज. प्रकरण 31 रियाचा विश्वास आणि मानसिक सावली. प्रकरण 32 झोपडीतील ती रात्र आणि साक्ष प्रेमाची. प्रकरण 33 कॉलेजमध्ये सुपर हिरो स्वागत आणि सन्मान. प्रकरण 34 स्वप्नाचा नाव प्रवास आणि यशाची बॅकबोन. मोठी प्रस्तावना आहे, अनुक्रमणिका मोठी आहे, काही हरकत नाही. चला तर तुम्हाला आता मी ही कादंबरी वाचून दाखवतो. तर आपण सुरुवात करू. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय रिया आणि अमन हे 2 पात्र आहेत. तर हे आपले ह्या कादंबरीतील नायक नायिका आहेत. तर प्रकरण 1 एक विलक्षण आणि गुढ सुरुवात. ठीक आहे. तर पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलचा तो प्रसूती विभाग. कॉरिडॉर मध्ये पांढऱ्या शुभ्र भिंती आणि औषधांचा तो विशिष्ट उग्रवास दळवळत होता. बाहेरच्या वेटिंग एरियामध्ये कमालीची शांतता होती, जी केवळ मधूनच येणाऱ्या स्ट्रेचरच्या चाकांच्या आवाजाने भंग पावत होती. त्या शांततेत राजवर्धन साहेब अस्वस्थपणे वेरझाऱ्या घालत होते. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते आणि हात एकमेकांवर घासले जात होते. त्यांचा 10 वर्षाचा मुलगा आर्यन एका कोपऱ्यातील बाकावर बसून आपल्या वडिलांच्या अशक्त हालचालींकडे एकटक पाहत होता. दोघांचे डोळे लेबर रूमच्या त्या लाल दिव्याकडे लागले होते. अखेर तो लाल दिवा विझला. जड दरवाजाचा आवाज झाला आणि एक नर्स हसत हसत बाहेर आली. राजवर्धन धावतच तिच्याकडे गेली. अभिनंदन साहेब, लक्ष्मी आली आहे. आई आणि बाळ दोघे सुखरूप आहेत. नर्सने आनंदाची बातमी दिली. राजवर्धन यांच्या चेहऱ्यावर जणू हजारो दिवे उजळले. आनंदाच्या भरात त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. लक्ष्मी आली. आर्यन, तुला छोटी बहीण आली रे. त्यांनी आर्यनला जवळ घेतलं. घाईघाईने त्यांनी आत पाऊल ठेवलं. वातानुकूलित कक्षात सुलेखा बेडवर पडल्या होत्या. प्रसूतीच्या कळांनी त्यांच्या चेहरा फिका पडला होता, पण डोळ्यांत एक वेगळीच ममता आणि समाधान होतं. त्यांच्या शेजारी कपड्यात गुंडाळलेलं एक चिमुकलं बाळ होतं.
ज्याचे छोटे छोटे पाय हवेत हालचाल करत होते. सुलेखा, बघू दे मला आपली लेक. राजवर्धन आनंदाने ओसंडून वाहत होते. त्यांनी बाळाला आपल्या हातावर घेण्यासाठी सावकाश हात पुढे केले. पण जसा त्यांचा हात त्या बाळाच्या चेहऱ्यावर गेला तसं काहीतरी अजब घडलं. त्या शांत असणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर एकदम आढी पडली. तिने आपले ओठ वेडेवाकडे केले आणि तिचा चेहरा रडवेला झाला. राजवर्धन थोडे गोंधळले. अगं ही तर रडते, कदाचित माझा हात तिला थंड लागला असेल का? त्यांनी हात मागे घेतला. तेवढ्यात बाळाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी बालरोग तज्ञ डॉक्टर तेथे आले. त्यांनी बाळाला तपासण्यासाठी हाताला सॅनिटायझर लावून बाळाच्या पोटाला स्पर्श केला. डॉक्टरांचा तो पुरुषी स्पर्श होताच त्या चिमुकल्या बाळाने असा काही धाव फोडला की संपूर्ण वार्डातील शांतता भंग पावली. तिचे रडणे हे साधे रडणे नव्हते, पण त्यात एक प्रकारचा संताप आणि भीती होती. डॉक्टरांनी तिला ढोकून शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा रडण्याचा वेग आणि आवाज वाढतच गेला. रडून रडून तिचा छोटासा चेहरा जास्वंदाच्या फुलासारखा लाल झाला होता. डॉक्टर, काय झालं? तिला काही दुखतंय का? ती इतकी का ओरडते? सुलेखा काळजीतून उठून बसण्याचा प्रयत्न करू लागल्या. डॉक्टरने बाळाला लगेच नर्सच्या हातात सुपूर्द केले आणि एक चमत्कार झाला. नर्सच्या उबदार कुशीत जातात ते बाळ काही सेकंदातच शांत झाले. तिचे रडणे थांबले. एक मोठी उचकी दिली आणि आपले मोठे खारबोळ डोळे उघडून ती कुतूहलाने नर्सकडे पाहू लागली. कदाचित भूक लागली असेल किंवा झोप येत असेल, डॉक्टर हसून म्हणाले. पण त्यानंतर जेव्हा एखादा पुरुष वॉर्ड बॉय किंवा दुसरा डॉक्टर राऊंड साठी जवळ यायचे, तेव्हा ती बाळ अशीच ओरडून ओरडून रडायची. तिची ही प्रतिक्रिया केवळ डॉक्टरांपुरती मर्यादित नव्हती. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट पूर्ण हॉस्पिटलमध्ये चर्चेचा विषय बनली. हॉस्पिटलमध्ये तरुण डॉक्टरांना वाटले की हा केवळ एक योगायोग आहे. ते गंमत म्हणून त्या बाळाच्या पाळण्याजवळ जायचे, पण जसा एखादा पुरुष डॉक्टर पाळण्याजवळ जायचा, रिया तिचे नाव नंतर ठेवले गेले. जणू एखाद्या धोक्याची सूचना मिळाल्यासारखी सतर्क व्हायची आणि रडू लागायची. पण तिथेच एखादी महिला डॉक्टर किंवा नर्स आली की ती अगदी शांत असायची. त्याने तिला त्यांच्या स्पर्शात सुरक्षितता जाणवत होती. राजवर्धन साहेब जेव्हा तिच्या जवळ यायचे तेव्हा मात्र ती रडत नसे. कदाचित रक्ताच्या नात्याची ती एक ओळख असावी, पण तरी ती त्यांच्याकडे एकटक बघत राहायची. तिची ती नजर जणू राजवर्धन यांना पारखत होती. त्यांच्या मनातील भीती आणि प्रेम मदत होती. पण जेव्हा तिचा मोठा भाऊ आर्यन जवळ आला तेव्हा मात्र तिने पहिल्यांदा एक छोटीशी हाक दिल्यासारखे आवाज काढला आणि आपले हातपाय जोरात हलवले. आर्यनकडे पाहून तिला दिलेली ही प्रतिक्रिया घरातील सर्वांसाठी सुखावणारी होती. मात्र सुलेखा यांना हे सर्व पाहून खूप राग आणि भीती वाटायची. या पुरुषांना काही दुसरं काम नसतं का? का माझ्या लेकीच्या छळतायत सारखं? लांब राहा तिच्यापासून. त्या नर्सवर आणि डॉक्टरांवर ओरडायच्या. आईची उपजत माया आपल्या बाळाला या जगातील विचित्र नजरांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. राजवर्धन यांना ही सुलेखा वारंवार बजावून सांगायच्या. तुम्ही पण तिच्यापासून जरा लांबच राहत जा. बघा ना कशी घाबरते ती पुरुषांना पाहून. तिला शांत राहू द्या. राजवर्धन यांना पत्नीचे बोलणं पटलं नसले तरी मुलीच्या त्या विचित्र वागण्यामुळे तेही हतबल होते. काळाचे चक्र फिरत राहिले. दिवस, महिने आणि वर्षे सरली. रिया आता 5 वर्षे झाली होती. तिचे केस कमरेपर्यंत लांब होते. डोळे बोलके होते आणि गालावर पडणारी खडी कोणालाही घर घालेल अशी होती. दिसायला ती अतिशय नाजूक आणि गोंडस होती. पण तिचं तलं ते वेगळं, तर मात्र अजूनही तिची सावली बनून तिच्या सोबत होतं. घरातील कोणत्याही पाहुण्या पुरुषाला तिने स्वतःला स्पर्श करू दिला नाही. अगदी जवळचे नातेवाईक असले तरी ती कोणाकडे जात नसे.
जरी कुणी अनोळखी पुरुष चुकून घरात आला तर रिया धावत सुलेखाच्या पदरामागे लपायची. जर त्या पुरुषाने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर ती इतक्या जोरात आवाजात रडायला लागायची की सुलेखाच्या घरात असूनही लगेच समजायचं घरात कोणीतरी परका पुरुष आला आहे. तिचे हे रडणे म्हणजे एक प्रकारचे अलाराम असायचा. एके दिवशी राजवर्धन यांच्या घरी त्यांचे बालपणीचे जीवलग मित्र आले होते. ते खूप वर्षांनी भेटत असल्याने उत्साहात होते. रियाला पाहताच त्यांना खूप आनंद झाला. अरे, आज ती तर अगदी परीसारखी दिसते, असं म्हणत त्यांनी लाडाने रियाला जवळ घेण्याचे हात पुढे केला, पण तिच्या खांद्याला स्पर्श केला. स्पर्श होताच रियाच्या अंगात जणू वीज संचारली. तिने तिथेच एवढ्या जोरात आरडाओरडा सुरू केला की संपूर्ण हॉल हादरला. तिच्या रडण्याचा एक प्रकारची वेदना आणि प्रचंड राग होता. सुलेखा स्वयंपाकघरातून हाताला पीठ लावलेलं असताना धावत आल्या. त्यांनी रागाने त्या मित्रांकडे पाहिलं आणि रियाला जवळ घेतले. मी किती वेळा सांगितलं तिला कोणीही पंच माणसाने हात लावायचा नाही. सुलेखाचा आवाज चढला होता. मित्र ओशाळले आणि त्यांनी हात मागे घेतले. रिया ताईच्या कुशीत डोकं लपून शांत झाली होती, पण तिचे चिमुकले शरीर अजूनही भीतीपोटी थरथरत होते. राजवर्धन यांना वाटायचं की ही मुलगी साधी भीती आहे. ही मुलांची साधी भीती आहे, जी मोठे झाल्यावर निघून जाईल. पण सुलेखांच्या मातृत्वाला माहित होते की हे केवळ रडणं नाही, हे रियाच्या अंतर्मनाचं एक रहस्य आहे. रियाची संवेदनशील वृत्ती, पुरुषांच्या स्पर्शांबद्दलची ही अनामिक भीती, तिच्या भविष्यातील मोठ्या स्वप्नांच्या आड येणार होती, ही तिला जीवनाचा एखादा वेगळाच धडा शिकवण्यासाठी तयार करत होती. हा प्रश्न राजवर्धन कोटडे यांच्या मनात घर करून राहिला होता. तर हा भाग एक होता. तर पुढील दुसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे. तर हा तुम्हाला कसा वाटला पहिला भाग, प्रस्तावना आणि अनुक्रमणिका. तर उद्या काही दिवसांनी दुसरा भाग मी टाकेल. थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल.